मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची बस सेवा असलेल्या बेस्टनं त्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। बेस्टचे कर्मचारी बेमुदत संपावर आजपासून गेलेले आहेत। बेस्टचं खाजगीकरण होणं, पगार तसंच वेतनवाढ अशा विविध मागण्यांच्यासाठी हे आंदोलन होतंय असं कळतंय। देशाची आर्थिक राजधानी मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या मुंबईच्या बेस्ट बसचे कर्मचारी काल मध्यरात्रीपासून संपावरती गेलेले आहेत। आपण सध्या धारावी बेस्ट डेपो जो आहे तिकडे आलेलो आहोत, जिथे तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे मोठ्या संख्येनं बेस्टचे कर्मचारी जे आहेत ते त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एकत्र आलेले आहेत। आणि आज शुक्रवारच्या दिवशी बेस्टच्या बस ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबईवर बंद आहेत। आपण काही कर्मचाऱ्यांशी बोलणार आहोत, नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत ते जाणून घेणार आहोत। आता काय सांगाल की तुमच्या मागण्या काय आहेत आणि काल मध्यरात्रीपासून तुम्ही संपावरती गेलेला आहात? आमचे जे सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त झालेत त्या कर्मचाऱ्यांना अजून त्यांची ग्रॅज्युटी मिळाली नाही, आमचा वेतन करार झाला नाही, आमचे जे वेट लिस्टचे कर्मचारी आहे त्यांना समान काम समान वेतन मिळत नाही। या मागणीसाठी आम्ही संपावर आलोय। कृती समितीचे आमचे जे सभासद आहेत त्यांनी ऑलरेडी म्हणजे जे प्रशासनाचे जे कोण सहाय्यक जे असतील, जे कोणी ते संबंधित व्यक्ती असतील त्यांच्याशी बोलणं झालं, पण शेवटपर्यंत ते काय तयार नाहीयेत। या सर नाही, जीएमच बोलता येणार नाही असं कोणी पण, यांचे जे प्रतिनिधी होते सरकारमार्फत ते त्यांनी कोणीच आम्हाला जो काही सहकार्य असं ते काही केलं नाही, म्हणून शेवटचा आमच्याकडे मार्ग नसल्यामुळे आम्ही हा संपाचा मार्ग आवडलो। विलिनीकरण याचसाठी पाहिजे की जर अत्यावश्यक सेवेमध्ये आम्ही मोडतो, महानगरपालिकेचा कर्मचारी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी गणलं जातं, पण देताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला एक दर्जा आणि बीएसटीच्या कर्मचाऱ्याला एक दर्जा, ही सरळ सरळ मानवतेच्या दृष्टिकोनातून मानवतेची हत्या। यांचे खासदार यांचे आमदार जे सहजपणे दुसऱ्या पक्षात विलीन होतात, सहजपणे दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होतात, मग बेस्ट कर्मचारी एसटी कर्मचारी का होत त्याचा प्रश्न पडतो तुम्हाला? तोच प्रश्न पडतोय, का होत नाही? यांचं विलीनीकरण होतं पण बीएसटी ते बीएमसी मध्ये विलीनीकरण नाही होत, काय कारण आहे? बीएसटी अत्यावश्यकतेमध्ये मोडते, मग बीएसटी कर्मचारी अत्यावश्यक मध्ये का नाही मोडत? कुठली महामारी आली तर तुम्ही म्हणता अत्यावश्यक सेवा आहे, का नाही अत्यावश्यक सेवा? मग करा ना महानगरपालिकेमध्ये, याच्यामध्ये विलीनीकरण का नाही करत? सगळं प्रशासन झोपलंय, आमदार खासदार झोपलेत का? आमची घरं नाही, तुमचीच घरं भरा, फक्त आमची घरं भरू नका।